तुम्हाला उपवासाचा डोसा करून दाखवत आहे। त्यासाठी तव्याला मी इथं थोडंसं तेल लावलेलं आहे। तवा चांगला गरम झाला आहे, त्याला मी असं पाणी शिंपडून घेत आहे। टिश्यू पेपरने हे पाणी पूर्ण पुसून घ्यायचं आहे। बटाटे वडे करण्यासाठी इथे मी वरीचं पीठ भिजवलं होतं, पण हे एवढं उरलेलं आहे, तर आता त्याचाच मी तुम्हाला डोसा करून दाखवत आहे। तर हे पीठ घट्ट आहे, त्याच्यामुळे आता हे थोडंसं पातळ करत आहे। जास्त घट्ट करायचं नाहीये पीठ। हे बघा, असं पातळ करून घ्यायचं आहे। डोसा करण्यासाठी तवा एकदम गरम पाहिजे। गार तव्यावर हे डोसे टाकायचे नाही। आता हे मी डोशाचं मिश्रण आहे, ते बघा असं पातळ आहे एकदम, आणि हे हलवून टाकायचं आहे। या डोस्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। हा डोसा बघा लगेच निघून येतो आणि एकदम क्रिस्पी सुद्धा होतो। आणि खायला सुद्धा तो तेवढा टेस्टी लागतो। तुम्ही हा चटणी बरोबर, बटाट्याची भाजी असेल तर त्याच्याबरोबरही खाऊ शकता। आता हा डोसा मी काढत आहे। दुसरा पण मी डोसा टाकत आहे। वरून थोडंसं तेल टाकायचं आहे। आता हा डोसा तयार झाला आहे। हे बघा केवढा क्रिस्पी झाला आहे बघा। उरलेल्या पिठापासून मी डोसे सुद्धा बनवले आहेत। बघा एकदम क्रिस्पी डोसे झालेले आहेत। तुम्ही हे चटणी बरोबर खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। उपवासाचे बटाटे वडे करून झाल्यानंतर जे पीठ भगरचं उरलेलं होतं त्याचे मी डोसे केलेले आहेत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा।